हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडली चौधरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परम तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद आबा महाराज यांच्या चरणाला वंदन करून मी या ठिकाणी बसलोय. मंडळी, आज ज्या पुण्यात्माचं स्मरण त्यांचा हात आमच्या मस्तकी ठेवला बरं का. आज ज्या पुण्यात्माचं स्मरण आहे, त्यांचा हात आपल्या माझ्या मस्तकी ठेवला आणि म्हणून हा दगड बोलू लागला. हे लक्षात ठेवा. आपण माझ्या घरची माझ्या कुटुंबाची अशी कुठली वारकरी परंपरा नाही, पण मला एवढी याची गोडी लागली की ज्यांनी मार्ग दाखविला त्यांच्या पुण्य नाही पाहत. त्यातले हे एक आदरणीय व्यक्तिमत्व नाना महाराज. आता मला प्रबोध झाला असेल आबा महाराजांचा अनुग्रह, पण प्रबोध केला नानांनी आणि ह्या वाटेमुळे आज मी या बसण्याचे लायक झालो. या संत सज्जनांची ओळख झाली, त्यांच्या सोबत बसण्याची पात्रता आली. अशा या वंदनीय समर्थ संतांच्या प्रथम मस्तक पायावरती ठेवून वंदन करतो. आता जाणतेने गुरु भजिजे. माऊलीने सांगितलंय की तुम्हाला जीवन जगायचं असेल तर ज्याप्रमाणे सुनबाई सासूला उपदेश करते, संसारातलं उदाहरण आहे, ज्याप्रमाणे सुनबाई सासूला करते उपदेश की बाई ग पिठात पाणी टाकावं की पाण्यात पीठ टाकावं. उद्देश पीठ तर उद्देश दोघांचा एकच, भाकऱ्या बनवायची, चपाती जे काय असेल ते असेल, की नेमकं कशात काय पाण्यात पीठ टाकणार की पिठात पाणी टाकणार. ही जी माझी सासूबाई सुरुवात ना, तद्वत गुरुबाबांनी मला सांगितलं कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं नामस्मरण घ्यायचं. आणि मग समजा एकदा तुम्ही नामस्मरण घेतलं की अजाणतेपणे जरी एखादा बाजरी झाला जमिनीवर पडला त्याला अंकुर येणार, हे एकाला बरी सत्य आहे. मायबाबा हो, जीवन जगत असताना ज्याप्रमाणे सज्जनाची गरज आहे, साधकाची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. गरज असताना की ह्या जी वाटेला चालताना सुद्धा चांगल्या व्यक्तीची आपल्याला गरज आहे. बोलायचा उद्देश असा आहे की ह्या ठिकाणी बसल्याने विशेष करून अनुभव सांगायचा. आता वास्तविकता मला एक असा अनुभव आलाच नव्हता अजूनपर्यंत कधी असा, पण एक 15 दिवसापूर्वी असा अनुभव आला बाबा मला की मी अंबरनाथच्या घरी गेलो आणि अंबरनाथच्या घरी गेल्यानंतर मला एक दिवस अख्खी रात्रभर झोप आली नाही, पण त्यावेळेला माझं अखंड नामस्मरण चालू होतं. हे विशेष आहे. आता श्वासाने भजन कसं करायचं त्या दिवशी मला कळलं बरं बाबा. त्या दिवशी अख्खी रात्र, पण विशेष गोष्ट तेव्हा मला जांभळी आली नाही, त्यावेळेला झोप आली नाही आणि दुसऱ्या दिवशी मला असा त्रास जाणवला नाही कुठला. हे विशेष, हा अनुभव मोठा. जसे बाबा म्हणतात की श्वसानी करणे भजन गड्यारे श्वसानी करणे भजन, आणि त्या गोष्टीचा अनुभव तिथे आला मला बरं का. अजूनपर्यंत मला अनुभव आला असेल, अश्रुपात झाला असेल की घाम सुटला असेल, ह्या जरी गोष्टी असेल महाराज, तर तो दिवस माझ्या फार भाग्याचा, लक्षात ठेवण्याचा दिवस. अख्खी रात्र तास तो आता दररोज मी नियम आहे, आपण स्वतः काय करावे सांगू नाही जगायला वाचतो ना, पण नियम मला मी 5 वाजता 5:30 6:30 दररोज नियमाने साधना करतो. पण त्या दिवशी अख्खी रात्र बसतो, अख्खी रात्र. पण असं जाणवलं नाही की कंटाळा आला नाही, असं कळ लागलं नाही, अजिबात नाही. तो एक ही सद्गुरूची कृपा. आता वास्तविकता काय झालं माहिती का, की विशेष करून आपल्याला ह्या गोष्टीच्या अनुभवामध्ये जास्त सहकार किंवा हे उपदेश किंवा मार्गदर्शन हे आमचे आदरणीय नारायणदादा असतील, सत्यवान महाराज असतील, हे स्थानिक जे आहेत मंडळी, त्यांचंच योगदान मोठं आहे.
आबा महाराजांचंही मला योगदान जास्त लाभलेलं नाही आणि नाना महाराजांचंही तेवढ्यात तेवढं योगदान झालं. आणि नोकरी करणारी व्यक्ती असल्यामुळं सारी सारी लोक नानांना भेटायला तिकडे आज धुळ्यापर्यंत गेली, पण मला नोकरीचा अनुभव अनुषंगाने जाता आलं नाही. असो, मला जेवढं जेवढं करता आलं, जेवढं जेवढं जाता आलं, तेवढं तेवढं मी केलं. असो, तर आपण शेवटी म्हणायचं मत काय होतो आपण, की जाणतेने गुरु भजिले. माय बापा, की गुरुचा उद्देश असा आहे की जशी आई बाळाला चालवायला शिकवते, आई बाळाला चालायला शिकवते, तसे गुरु आपल्याला हातांतरून शिकवतो. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे की वागावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं, ही सगळी आई क्रिया करत शिकवते. त्याप्रमाणे गुरु आपल्याला बसायचं कसं, वाचायचं कसं, नामस्मरण करायची कशी, चिंतन करायची कशी, या गोष्टी शिकवायच्या असतात. जीवन जगतात असताना शेवट शेवट प्रत्येकाचा हा उद्देश आहे की मला माझा जन्म मृत्यू टाळावा, बीज भाजून केलेली आई आम्हा जन्म मरण नाही, याप्रमाणे माझी युक्ती या स्थिती माझ्या जीवनामध्ये यावी. आणि ही जीवनाची स्थिती कशी येते, कशी येते, जो गुरु सांगेल, समजा सद्गुरू, सद्गुरू ज्याप्रमाणे सांगेल आणि त्या अनुषंगाने जो आचरण करल जीवनामध्ये, आचरण जो करल त्याची नाव किनाऱ्याला लागेल. लक्षात घ्या की जन्मजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, जन्मजन्मी आम्ही भाऊ पुण्य केव्हा तेव्हा या विठ्ठल कृपा केली. अरे कुठेतरी आपण पिढ्या मकडे असणारी पडलेली असणारी माणसं आज या ठिकाणी आली, कुठेतरी माझ्या भगवंताची कृपा, माझ्या सद्गुरूची कृपा नाही. कुठेतरी पंढरीच्या वारीला जायचा योग आला, आनंदी जायचा योग आला, या ठिकाणी साधू संत भेटले. आपण म्हणतो ना की बाबा पंढरीलाच गेलं पाहिजे का, नाही गेलं पाहिजे का, पण मी म्हणे पंढरीला जरूर जा. का जा, होती साधू संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. त्या ठिकाणी तुम्ही एकमेकांच्या साधू संतांच्या संगतीनं एकमेकांना आपले अनुभव शेअर करू शकता, आपले सुख दुःख सांगून एकमेकांना सांगू शकता. त्याच्यावरती तुम्हाला उपाय मिळू शकतो आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये भगवंत तुम्हाला दर्शन देत असतो. पंढरीची ख्याती अशी आहे की पंढरीला जाणारा वारकरी, प्रत्येक वारकरी ही पांडुरंगाचं दर्शन घेतोच असं नाही. वारीला चालणारे जवळजवळ 80% लोक बारीला उभे राहत नाही. पण पण हा जसं नामदेव महाराजांना, काय म्हणतात नामदेव महाराजांना की कुत्र्याच्या रूपाने परमेश्वर भेटला, कुत्र्याच्या रूपाने, तसा साधू संतांना हा जो जातो ना, त्यांचा जो म्हणेल ना की जो पंढरीचा कळस पाहिला तेवढं पुण्य तुम्हाला मिळालं. सगळं पंढरीच्या भूमीत त्यांनी पाय ठेवले, त्याला पुण्य लाभलं. त्यांनी बारीला 24 तास 18 तास उभं राहावं असं काही विषय नाही. तुम्हाला जर समजा तुम्हाला जायचं म्हणजे काय करायचं, तिथं पुण्यभूमीमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही प्रदक्षिणा करा, नगर प्रदक्षिणा करा, कळसाचं दर्शन घ्या आणि कथा कीर्तन प्रवचन ऐका. आळंदीलाही महाराज असंच आहे, आळंदीलाही असंच आहे. जवळजवळ केवढी 24 तास 14 तास 36 लाख लोक राहिले उभे असतात. पंढरी आळंदीला गेल्यानंतर माऊलीचे दर्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही त्या भूमीवरती पाय ठेवले आणि इंद्रायणीमध्ये स्नान केलं की तुम्हाला तुमचा माऊलीपर्यंत पोहोचला. तुम्ही ऐकायचं काय, ज्या स्वरूपाची सकाळ संध्याकाळ आपण आपल्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग करत असतो, सकाळ संध्याकाळ बॅटरी चार्जिंग केली की ती 2 तास चालते. आळंदीमध्ये गेलं की आपलं मन चार्जिंग झालं पाहिजे. ते कुठे होईल, साधू संतांना भेटलं, कथा प्रवचन ऐकणं, नामस्मरण ऐकणं, या गोष्टी केल्या की एकदा तुमचे जीवन बॅटरी चार्ज झाली की पण तुमची बॅटरी चार्ज चालते. ह्या गोष्टीनं तुम्ही साधना केली, परमार्थ केला. आणि कुणी बी असेल ते, जो कोणी छोटा असेल किंवा मोठा असेल, जसं असेल तसं असेल, ते काय विषय नाही. पण जसं बाळ लहानपणे लडखळत चालतं, लडखळत अवघडत चालतं, पायात पाय गुटमळतो, त्याला चालता येत नाही. पण ते एकदा चालू लागलं, एकदा चालू लागलं की ते त्याच्या मागे आईला बापाला पळायला लागतं. आणि असं आपल्या दूर पळायला बापाने शिकवलं. किंवा दुसरं एक चांगलं उदाहरण माझ्या चांगलं लक्षात आहे, जसं आपण तुम्ही आम्ही सगळे आता या क्षेत्रातली माणसं आहेत, पण प्रत्येकाने आपली लहानपणा आठवायची, पोहायची कला ज्याला येत असेल, पोहायची, ज्याने ज्याने पाण्यात उडी मारली असेल. आता आमच्याकडे बावडी आहेत, गोष्ट वेगळी, तुम्ही खाडीला पोहणारी माणसं वेगळी, आम्ही बावडीला पोहणारी माणसं. पण जेव्हा कधी पाण्यात उडी टाकायची, काय प्रत्येकाची अवस्था आहे प्रत्येकाने आठवायची. आणि जेव्हा गुरुच्या समोर बसलं ना आपण, त्यावेळेला तीच अवस्था, गुरुने आपल्याला पाणी ढकललं पाण्यामध्ये. पण
पाण्यात ढकलल्यामुळं काय झालं की माझी भीड चेपली गेली. पाण्यात ढकलल्यामुळं माझी भीड चेपली गेली आणि भीड चेपली मी भले जीवाच्या आकांताने सुद्धा जरी हातपाय हलवले ना, प्रयत्नच करणार ना, असं म्हणणार का, प्रयत्नच करणार. आणि मग तशी जी अवस्था, आता समजा आता तुम्हाला मला कोणी समुद्रात जर ढकललं, भले मरेल पण लगेच मरणार नाही, चाल. अशी अशी ही जे उपकार असे सद्गुरूचे की आम्हाला या शीतल कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरे राम तुकाराम, हरे हरी राम राम जय.